हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे आपल्या कायझेन MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण काय करणार आहोत की ग्रुप बी 2018ची जी मेन्स झाली होती राईट, तर त्या मेन्स च्या पेपरमधील आपण जे वोकॅब्युलरी सेक्शन आहे ते वोकॅब्युलरी सेक्शन्स आता आपण पाहणार आहोत. आपण PYQ थ्रूच जाणार आहोत, त्यामुळं असं सेपरेट काही स्क्रीनशॉट वगैरे नाही आहे. हा जो पेपर आहे 2018 ग्रुप बी मेन्सचा पेपर आहे, त्यामधील PYQ थ्रू आपण वोकॅब्युलरी सेक्शन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता याच्यामधला क्वेश्चन पहा. सिलेक्ट द क्लोजेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम इन द सेंटेन्स. ओके, आणि सेंटेन्स काय दिलं आपल्याला? सुनील डिड नॉट डू हिज जॉब वेल, नाव ही हॅज टू फेस द म्युझिक. राईट, इथं इडियम कुठली दिलेली आहे आपल्याला? फेस द म्युझिक ऑर टू फेस द म्युझिक ही आपल्याला इडियम दिलेली आहे. तर त्याचे ऑप्शन जर आपण बघितले त्याच्यामध्ये बघा, रेकॉर्ड द सॉन्ग म्हणजे हा एकदम नॉनसेन्स ऑप्शन आहे, आणि वर्क अगेन हे दोन ऑप्शन तर इलिमिनेटच होऊन जातात. थोडं वाक्याचा सेन्स जर आपण बघितला, सुनील डिड नॉट डू हिज जॉब नाव म्हणजे त्यांनी त्याचा जॉब केला नाही म्हणून ही हॅज टू फेस द म्युझिक, म्हणजे काहीतरी त्यांनी जॉब न केल्यामुळे त्याला आता काहीतरी त्याचे कॉन्सिक्वेन्सेस भोगावे लागणार, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागणार आहेत. तर असं याचा जर विचार केला तर फेस द बॅड कॉन्सिक्वेन्सेस हा जो ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 2, फेस द बॅड कॉन्सिक्वेन्सेस हा त्याचा ऑप्शन मग इथं बरोबर आहे. लीड द अथॉरिटी हा जो चौथा ऑप्शन हा देखील येणार नाही. आता हे समजून येण्यासाठी आता बघा, एक मी चित्र इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. टू फेस द म्युझिक म्हणजे आता इथं एक छोटा मुलगा दाखवलेला आहे राईट, हा छोटा मुलगा आहे. यांनी काय केलं की एक घरातली जी किमती फुलदाणी असते तर ती किमती फुलदाणी त्याच्या हातून पडली. ओके राईट, मग आता त्याच्या मनात एक आलं की आता आय हॅव टू फेस द म्युझिक म्हणजे आता आईचा ओरडा वगैरे खावा लागणार. तर त्या टाईप आहे. फेस द म्युझिक म्हणजे शब्दशाहीत अर्थ न घेता जे आपण म्हणतो तसं हे आहे. याचा अर्थ काय होतो? टू ॲक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ युअर ॲक्शन म्हणजे तुमची जी ॲक्शन तुम्ही करताय त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम तुम्ही ते ॲक्सेप्ट करता, ते टू फेस करता. ओके, फेस द म्युझिक म्हणजे बॅड कॉन्सिक्वेन्सेस फेस करणे राईट. ही फुलदाणी तोडल्यामुळे आता त्याला त्याचे परिणाम भोगावे लागणार, तर असं त्यांनी विचार केला. त्यामुळं ही जी इडियम आहे ती आता व्यवस्थितरित्या आपण पाहिलेली आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. 66 नंबरचा प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा काय म्हटलं आहे, सिलेक्ट द करेक्ट मिनिंग. करेक्ट मिनिंग म्हटलं आपल्याला ऑफ द फ्रेज अंडरलाईन म्हणजे कुठली फ्रेज अंडरलाईन केली बघा, फिदरिंग हिज ओन नेस्ट ही अंडरलाईन केलेली फ्रेज आहे. आता PYQच्या आपण सर्व म्हणजे वोकॅब्युलरी आहे ती व्यवस्थितरित्या जर केली तर आपल्याला मोस्ट ऑफ द टाईम असं आढळेल की रिपीट होतात त्या गोष्टी, फक्त थोडं हे बदललं जाते, पॅटर्न बदलला जातो, बाकी वोकॅब्युलरी बऱ्यापैकी रिपीट होऊन जाते. त्याच्यामध्ये फिदरिंग हिज ओन नेस्ट, आता हे सेंटेन्स आपण वाचूया. मिस्टर गुप्ता हू इज वन ऑफ द ट्रस्टीज ऑफ बिग चॅरिटी इज सस्पेक्टेड ऑफ फिदरिंग हिज ओन नेस्ट. आता याचा ह्या इडियमचा अर्थ किंवा ह्या फ्रेजचा अर्थ असा होतो की काहीतरी चुकीच्या पद्धतीने पैसा जमवणे किंवा माया जमवणे आपण म्हणतो ते टाईप. इथे एक पक्षी दाखवलेला आहे. ओके, त्याचं हे घरटं आहे, तर ते घरटं त्याच्यामध्ये त्याने असे डॉलर जमा केलेले आहेत पैसे, म्हणजे स्वतःच्या फिदरिंग हिज ओन नेस्ट म्हणजे स्वतःचं घर भरून घेणे असा टाईप त्याचा अर्थ होऊन जातो. ओके, त्यामुळं याचा जो मिनिंग असेल तो बघा. आता खाली बघा, बिईंग लेझी इन डुईंग हिज वर्क राईट. लेझी असं काय लेझीबद्दल काय बोललं आहे का? नाही. बिईंग टू जेनरस म्हणजे उदार आहेत का पक्षी? किंवा फिदरिंग हिज ओननेस याचा अर्थ उदार होतो का? तर नाही. निग्लेक्टिंग हिज जॉब नाही राईट. आपण काय म्हटलं आहे की चुकीच्या मार्गाने पैसा जमवणे किंवा संपत्ती जमवणे किंवा माया जमवणे असं त्याचा अर्थ होतो. मेकिंग मनी डिसऑनेस्टली, तर हे आपलं उत्तर आहे, मेकिंग मनी डिसऑनेस्टली. ओके, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. ते पक्षाचं लक्षात ठेवू शकतं. फिदर म्हणजे काय? पक्ष्यांचा आपण पंख मस्त पक्ष्यांना ते एक सवय असते पक्ष्यांना की असं आजूबाजूला म्हणजे त्यांचं घरटं बनवताना ते काय करतात की म्हणजे इतर पक्ष्यांची जी फिदर्स किंवा पिसं पडलेली असतात ते देखील ते स्वतःच्या घरट्याला लावतात, कारण त्यातनं उबदारपणा वगैरे येण्यासाठी राईट. तर त्याच्यावरनं हे मन डिराईव्ह झालेली आहे. ह्युमनसाठी जर मेटाफॉरिकली अप्लाय केली आपण तर त्याचा अर्थ तो होतो की स्वतःचं घर भरणे. ओके, किंवा डिसऑनेस्ट वेजनी पैसा जमवणे. ओके, तर ह्या गोष्टी होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता.
काय म्हटलं आहे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये की सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट मिनिंग फॉर द अंडरलाईन फ्रेज. म्हणजे एक फ्रेज दिली आपल्याला कुठली बघा, पुटिंग द कॅट अमॉंग द पिजन्स. ओके, सेंटेन्स पूर्ण वाचूया. ही हॅज अ हॅबिट ऑफ पुटिंग द कॅट अमॉंग द पिजन्स. आता पुटिंग द कॅट अमॉंग द पिजन याचा अर्थ काय होतो तो इथं मी एक चित्र दाखवलेलं आहे समजण्यासाठी बघा. टू थ्रो ऑर टू सेट अ कॅट अमॉंग द पिजन्स म्हणजे दोन्ही वापरतात. टू थ्रो अ कॅट अमॉंग द पिजन्स, ओके, अँड टू सेट अ कॅट अमॉंग द पिजन्स असा देखील त्याचा अर्थ होतो. थ्रो किंवा सेट दोन्ही पण चालेल. ओके, म्हणजे एक जी कॅट आहे ती पिजन्समध्ये सोडायची. ओके, पिजन्स म्हणजे आपले जे कबूतर्स आहेत. ओके, कबूतर शांततेत एका जागी बसलेले असतात, परंतु ह्या मुलाला काही काम नाही. त्यांनी काय केलं मग, ही जी कॅट आहे त्या कबुतरां किंवा पिजन्समध्ये सोडून दिली, जेणेकरून काय झालं की त्यांच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी तयार झाली. राईट, ते आम्ही शांत बसलो तर तू कशाला आलास, तर त्या टाईप म्हणजे असं असं होतं. त्याचं मग आता इथं आता पाहूया आपण. डुईंग एक्स्ट्रीम थिंग्स नाही असं काही बोललं नाही. डुईंग रॉंग थिंग्स, रॉंग असं काही केलेलं नाही त्यांनी. राईट, त्यांनी रॉंग असं काही केलेलं नाही. क्रिएटिंग ट्रबल्स अँड कॉन्ट्रोवर्सीज, तर हे आपलं उत्तर आहे. क्रिएटिंग ट्रबल्स अँड कॉन्ट्रोवर्सीज. टू पुट ऑर टू थ्रो ऑर टू सेट अ कॅट अमॉंग द पिजन्स म्हणजे काय, टू क्रिएट अ ट्रबल्स ऑन अँड कॉन्ट्रोवर्सीज. राईट, तर हे चित्रावरून आपल्या लक्षात राहू शकतं. किंवा खाली एक त्यांनी उदाहरण पण दिलेले आहे की एक मीटिंग चाललेली असती, स्टाफची मीटिंग चाललेली असते, तर अचानक मॅनेजर येतो आणि सडन अनाऊन्समेंट करून टाकतो की जे त्यांचं पेमेंट आहे तर ते आता कमी केलं जाणार आहे. तर मग ते लोकांमध्ये तिथं मीटिंगमध्ये गोंधळ व्हायला सुरुवात होती किंवा त्यांचे ट्रबल्स वाढतात, कॉन्ट्रोवर्सी वाढते, त्यांची चर्चा होणं सुरू, भांडणं होतात. तर ह्या टाईपमध्ये म्हणजे काही लोक असे असतात की त्यांना सवय असते की जे चांगलं चाललं ते त्यांना पाहत नाही, ते काय करतात, कॅट सोडून देतात पिजन्समध्ये. तर असं आपण बोलू शकतो. म्हणजे टू थ्रो ऑर टू सेट अ कॅट अमॉंग द पिजन्स असं म्हटलं तर त्याचा अर्थ काय होतो, क्रिएटिंग ट्रबल्स अँड कॉन्ट्रोवर्सीज. ओके, तर अशा पद्धतीने याचं उत्तर हे आपण देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे, विच ऑफ द गिवन ऑप्शन्स कॅरीज द मिनिंग ऑफ अंडरलाईन इडियम. ओके, इडियमचं आपल्याला काय विचारलं आहे, अर्थ विचारलं. मग इडियम कुठली बघा, ही इडियम आहे आपली, आउट फॉर द काउंट. तर याचा सरळ म्हणजे जो अर्थ आहे इडियमचा ह्या, की इथं चित्र दिलं बघा. म्हणजे बॉक्सिंग रिंग आहे, तर बॉक्सिंग रिंगमध्ये एक बॉक्सर काय झालं, खाली पडलेला आहे आणि तो जो रेफरी आहे तो काय करतो आहे, त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो आणि हे करतो आहे, काउंट करतात बघा, 1 2 3 असं काउंट करतात आणि एक सर्टन काउंटनंतर तो जर उठला नाही, तो जो बॉक्सर आहे इथला, हा बॉक्सर हारला असं समजण्यात येतं. तर आउट फॉर द काउंट म्हणजे आता आउट फॉर द काउंट म्हणजे संपलं आहे, आता काउंटिंग संपलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की हा जो बॉक्सर किंवा प्लेयर आहे जो खाली कोसळला आहे तर तो थोडक्यात हारला. तर त्यामुळे आउट फॉर द काउंट म्हणजे काउंट करण्यासाठी आता तो आऊट झाला, आता याच्यापुढे काउंट करू शकत नाही. तर याचा अर्थ हा घ्यायचा. तर त्यामुळं याचं उत्तर जे येते बीटन येतं, बीटन. इथं पर्यात जर आपण बघितलं, ओके, पर्यात काय म्हटलं आपल्याला, 68 नंबरचा क्वेश्चन आपण पाहतो आहे. थोडं कदाचित तुमचं इकडं तिकडं लक्ष जाऊ शकतं, तर प्लीज जो क्वेश्चन आपलं चाललं आहे त्याच्यावरच फोकस करा. बाकी मी समजून सांगणारच आहे. आणि जे मधले क्वेश्चन्स आपण स्किप करतो तर ते ग्रामरचे क्वेश्चन्स आहे, ते आपण नंतर पाहूया. आता फोकस फक्त आपल्याला व्होकॅब्युलरीवर सेक्शनवर करायचं आहे. आणि तुम्ही काय करू शकता, आता आपल्याला माहिती की नोट्स आपल्या खूप गरजेचे आहे, जे शेवटचे आपले रिव्हिजनसाठी आपल्याला लागतात. तर तुम्ही म्हणजे इडियम फ्रेजेसचं एक वेगळं पेज घ्या, त्यानंतर सिनोनिम्स आले तर सिनोनिमसाठी वेगळं पेज घ्या, अँटोनिमसाठी वेगळं घ्या. बाकी अजून काय होमोफोन्स, होमोग्राफ्स असतील किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन असतील तर त्यासाठी वेगळं पेज घ्या. आणि इथं जो क्वेश्चन आता डिटेलमध्ये आता मी सेपरेट बनवायला तेवढा आपल्याला वेळ नाही, आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आहे. तर ते एकदा तुम्ही त्या सेपरेट लिहून घेतलं, एकदाच ही मेहनत होईल आणि त्यानंतर मग ती प्रत्येक स्वतःच्या हस्ताक्षरात तुमच्या नोट्स तयार होतील. आणि त्या नोट्स तुमच्यासाठी खूप गरजेच्या असतील. आणि यातल्या तेच शब्द लिहायचे किंवा त्याच गोष्टी लिहायच्या नोट्समध्ये ज्या तुम्हाला वाटतात की विसरू शकताय किंवा त्याचा डिरेक्ट असा मिनिंग लागत नाही. तर त्या गोष्टी जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, म्हणजे तुम्हाला त्या रिवाईज करता येतील.
तर आउट फॉर द काउंट याचा अर्थ काय होता आपण पाहिला आता बीटन. ओके, बीटन म्हणजे पराजित किंवा हरलेला. ओके, असा आता इथं बघा विक्टोरियस शब्द दिला. विक्टोरियस म्हणजे जिंकलेला, त्यामुळे हे त्याच्या विरुद्धार्थी शब्द झाला. म्हणजे ही जी इडियम आहे त्याचा विरुद्धार्थी हा अर्थ होतो. रिच असं काय, रिचबद्दल काय संबंध नाही. फ्री असं देखील पण काही संबंध नाही. पण बीटन म्हणजे पराजय. ओके, हरलेला, तर हा त्याचा अर्थ होतो. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज अँड इडियम. आता हा जो आपण पाहतोय फ्रेज इथे दिलेली आहे आपल्याला, कुठली दिलेली पहा, टू कीप आवर चिन अप. ओके, टू कीप आवर चिन अप. तर सेंटेन्स फक्त वाचूया. इट इज नेसेसरी टू कीप आवर चिन अप इन दीज स्ट्रेसफुल डेज. म्हणजे ह्या स्ट्रेसफुल डेजमध्ये आपल्याला काय करायचे, आपली चिनअप ठेवायचे. तर चिनअप ठेवायचं म्हणजे नक्की काय, थोडक्यात आता इथं बाजूला एक चित्र दिसेल तुम्हाला, थोडं झूम करतो मी याला. एक मुलगी आहे. ओके, ती सध्या खूप दुःखी आहे, ती नाराज झालेली आहे. त्यामुळं हा जो मुलगा आहे तिला धीर देण्याचं काम करतो आहे. बऱ्याच लोकांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. ठीक आहे की ही नाराज झालेली आहे. ओके, कारण तिचा प्रिलिमला स्कोर आलेला नाही आहे, ह्या पोट्ट्याचा स्कोर आलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे तो काय करतो, आता तिला आधार देण्याचं काम करतो आहे किंवा धीर देण्याचं काम करतो आहे. तो तिला सांगतो आहे की तू चिनअप कर. ओके, चिनअप कर म्हणजे काय, तो सांगतो की आय नो इट्स अ टफ नाव. आता हे टफ टाईम आहे आपल्याला माहिती, बट कीप युअर चिनअप. कीप युअर चिनअप म्हणजे तू काय कर, स्ट्रॉंग राहा. तू काय कर, स्ट्रॉंग राहा, प्लस पॉझिटिव्ह पण राहा. राईट, प्राऊड राहा असं नाही होणार, कारण ती स्ट्रेसमध्ये आहे. तिच्याकडून काहीतरी अशी गोष्ट घडली आहे किंवा तिच्याबाबत अशी गोष्ट घडली आहे की जी घडायला नाही पाहिजे. त्यामुळे ती प्राऊड फील करण्याचा काही प्रश्नच येत नाही. पर्याय क्रमांक 2 तर येणारच नाही. बी स्ट्रॉंग आणि बी पॉझिटिव्ह हे मात्र याचा थोडं जरी तार्किकदृष्ट्या विचार केला तर हे याचं उत्तर येऊ शकतं. त्यामुळं आता बघा 2 ऑप्शन आलेले आहे, त्यामुळं आपला जो चौथा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं, पर्याय क्रमांक 1 आणि 3. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 3 याचं उत्तर आपलं बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ही इडियम आपल्या लक्षात ठेवायची. ओके, नेक्स्ट आता पुढचा क्वेश्चन पहा. मॅच द फॉलोइंग आपल्याला दिलेले आहेत. आता बघा एकाच क्वेश्चनमध्ये 4 इडियम दिलेले आहे यांनी. ओके, किंवा फ्रेझल व्हर्ब जे म्हणतो आपण त्या टाईप, किंवा इडियम्स अँड फ्रेजेस. तर कट अप रफ, त्यानंतर कट कॉर्नर्स, कट अ स्वॅथ थ्रू आणि कट अँड रन. हे 4 इडियम्स एकाच प्रश्नात दिलेले. म्हणजे आपला अभ्यास आता हा 2018 सालचा पेपर आहे. आपण हळूहळू रिसेंट पेपरकडे येणार आहोत. ओके, उलटं यासाठी येतं की आपल्याला जसं जसं आपण पुढचा पेपर सोडू तर त्यामध्ये तुम्हाला जाणवेल की क्वेश्चन्स कसे रिपीट झालेले. म्हणजे 18चा पेपर दिल्यानंतर 19ला क्वेश्चन्स कसे रिपीट झाले, त्यानंतर 20, 21, 22, 23, 24, 25 आत्तापर्यंत क्वेश्चन्स कसे रिपीट झाले याचा एक अंदाज आपल्याला बांधता येईल. म्हणून आपण 18पासूनचे पेपर घेतो आणि 18 साली पॅटर्न थोडा चेंज झाला होता. तर त्या अनुषंगाने आपण 18पासून पेपर आणि सफिशियंट आहे. आपण ग्रुप बीचे पेपर घेणार आहोत, ग्रुप सीचे पेपर घेणार आहोत आणि राज्यसेवेचे क्वेश्चन्स देखील घेणार आहोत. की 3 एवढे जरी केले PYQमधनं तर बऱ्यापैकी व्होकॅब्युलरी तुमची 90% व्होकॅब्युलरी तुमची कवर होऊन जाते. ओके, विश्वास ठेवा, होऊन जाईल सगळं. आता बघा पुढचं बघा, कट ऑफ रफ. आता कट ऑफ रफ ही जी फ्रेज, आता यापैकी जे सोपे आहे ते आधी पाहूया. कट कॉर्नर्स म्हणजे काय असतं माहिती का, कट कॉर्नर्स म्हणजे काही लोक असे असतात त्यांना सवय असतात, ते आळशी असतात. ओके, किंवा त्यांना काय करायचं असतं की त्यांचे पैसे किंवा त्यांचा टाईम हा सेव्ह करायचा असतो, वाचवायचा असतो. त्यामुळे ते काय करतात की टू डू समथिंग इन अ परफंक्शनरी वे टू सेव्ह मनी अँड टाईम. पैसा आणि मनी वाचवण्यासाठी ते काहीतरी त्यातनं म्हणजे शॉर्टकट्स फाईंड करायचा प्रयत्न करतात. ओके, इथे बघा एक मी हे दिलेले आहे, अंडरस्टँडिंग द कट कॉर्नर्समध्ये बघा याने काय केलं आहे, याला रस्ता असा सरळ बनवायला सांगितलं होता, असा चौकोनी, परत असा रस्ता बनवायला सांगितलं होता. त्याने काय केलं, कॉर्नर कट करून टाकला. आळशी येतो. ओके, त्यानंतर गाडीला अशीच घेतली. ॲक्च्युली थोडंसं लक्षात ठेवू शकता. ओके, आणि याचे परिणाम काय होतात ते याचे परिणाम पुढच्या याच्यात दिले. याचं रिझल्ट काय होतं की मग ते जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चरल फेल्युअरचं गोष्टी घडतात, डेंजर वाढतं. ओके, रिपेरिंगची कॉस्ट वाढते. ओके, आणि तर पुअर वर्कमॅनशिप ह्या देखील, म्हणजे आपल्याला थोडक्यात इथं लक्षात घ्यायचं की पैसा आणि टाईम वाचवण्यासाठी शॉर्टकट्स फाईंड करणे. ओके, असं काहीतरी करणे ज्यातनं पैसा आणि टाईम वाचेल, परंतु ते चुकीचं आहे. राईट,
तर अशा पद्धतीने बघा आता इथं मग कट कॉर्नरसाठी पर्याय क्रमांक 1ची जोडी लागते, राईट. टू डू समथिंग इन पर फंक्शनरी वे टू सेव्ह मनी अँड टाईम. ओके. नेक्स्ट बघा आता कट अ स्वॅथ थ्रू. ओके. आता याच्यात जर विचार केला तर स्वॅथ याचा अर्थ काय होतो? स्वॅथ म्हणजे असा एक रस्ता, अरुंद रस्ता असतो बघा, रस्ता किंवा पाथ असतो आपण. ओके. तर त्याला स्वॅथ असं म्हटलं जातं. कट अ स्वॅथ थ्रू म्हणजे सपोज एखादं शेत आहे तुमचं, हे शेत आहे, तर उगाच एखादा आला आणि त्याने काय केलं, म्हणजे त्या शेतकऱ्याने इथनं मधनंच रस्ता काढला. म्हणजे चांगलं बिचाराचं शेत होतं त्याचं, त्याने मध्येच त्यातनं रस्ता काढला. त्याच्यामुळे काय झालं, शेताचे 2 भाग झाले, शेत अजून बारीक झालं. त्यामुळे त्याला व्यवस्थित काही तिथं मग काम देखील करता येत नाहीत. त्यामुळे काय झालं त्याने की टू डिस्ट्रॉय द मेन पार्ट ऑफ, म्हणजे जो मेन शेत आहे त्यालाच काय केलं त्यांनी, डिस्ट्रॉय केलं. टू कट अ स्वॅथ थ्रू म्हणजे त्याच्यामधून त्यांनी काय केला, रस्ता काढला. तर त्यासाठी ही इडियम वापरली जाते. अशी काही गोष्ट केली एखाद्याने की जी त्याचं मेन पार्ट म्हणजे काहीतरी त्यात चेंजेस केले आणि त्याच्यामुळे त्याचा मेन पार्ट खराब झाला, राईट. टू डिस्ट्रॉय द मेन पार्ट ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीचा मेन पार्ट डिस्ट्रॉय होणे. तर त्यामुळं याचं काय येणार आपलं उत्तर, स्वॅथ थ्रूचं, टू डिस्ट्रॉय द मेन पार्ट ऑफ. ओके. त्यानंतर कट अँड रन. कट अँड रन म्हणजे काय, टू एस्केप बाय रनिंग. ओके. आता काही गोष्टी आपल्या, आता ही गोष्ट तुम्ही लिहून घेऊ शकता, ठीक आहे. याचं तुम्ही एक थोडं म्हणजे जे सी आहे त्याचं थोडं तुम्ही जजमेंट लावू शकता. तुम्हाला जर स्वॅथ थ्रू, कट अ स्वॅथ थ्रू म्हणजे च्यामधून रस्ता काढणे, तर असं थोडं एक लॉजिकल तुम्ही 1-2दा रिव्हिजन केलं तर हे लक्षात राहील. कट द कॉर्नर्स पण लक्षात राहील. आता कट अँड रन, ओके, म्हणजे काय, टू एस्केप बाय रनिंग. टू एस्केप बाय रनिंग हे लक्षात ठेवा. त्यानंतर कट ऑफ रफ म्हणजे काय, टू बिकम अँग्री. म्हणजे कट ऑफ रफ बनतो आहे. ओके. तो रफ बनतो आहे म्हणजे त्याला राग येतो आता. ओके. असं लक्षात ठेवू शकतं. तर हे देखील आहे. त्यामुळं बघा आता काय जुळतं आहे, सीवरनं आपलं जुळून जातं. सीचं 2 आहे, सीचं 2 ठिकाणी. ओके. बीचं 1 आहे, बीचं 1 एकाच ठिकाणी. ओके. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ही इडियम आपण पाहिलेल्या आहेत. आता हा नेक्स्ट क्वेश्चन बघा. याच्यामध्ये देखील पण 4 इडियम्स त्यांनी एकत्र दिलेले आहेत. ओके. त्यातलं पहिली आहे बघा, काय म्हटलं आहे, किक द बकेट. किक द बकेट. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक आयडिया आहे आपल्याकडे. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा सुसाईड करतो काय करतो, ठीक आहे, सुसाईड करताना तो खाली उभं राहण्यासाठी काहीतरी बादली किंवा काहीतरी असं गोष्टी घेत असतो. ओके. बादली, बकेट वगैरे समथिंग काहीतरी घेत असतो आणि शेवटी काय करतो, रस्सी वगैरे हे केल्यानंतर तो काय करतो, त्या बकेटला किक करतो, राईट. आणि याचा परिणाम काय होतो, तो मरतो. तर किक द बकेट याचा अर्थ काय होतो, टू डाय. याचा अर्थ काय होतो, टू डाय असा त्याचा अर्थ होतो. ओके. शब्दशः बघा, एखाद्याच्या दातावर आपण जर लात मारली, ओके, तोंडावर लात मारली, ते दाताला लागलं, थोडक्यात काय त्याला डिस्करेज करायचं की त्याचा अर्थ असा घ्यायचा, टू गेट समवन्सच गोट. आता गेट समवन्सच गोट म्हणजे काय, मेक समवन एक्स्ट्रीमली अनॉइड. म्हणजे कसं, सपोज एखादं माणूस आहे, शांत माणूस आहे, त्याच्याकडं 4-5 बकऱ्या आहेत. ओके. त्याचा मित्र येतो, त्याला त्रास देण्यासाठी काय करतो, त्याचा एक बकरी घेतो आणि पळत सुटतो, ठीक आहे. तर याने काय होतं, तो जो आहे चांगला माणूस तो अनॉय होतो, म्हणजे राग येतो त्याला. ओके. ते अशा पद्धतीने म्हणजे गेट समवन्सच गोट, म्हणजे एखाद्याची गोट घेऊन जाण्याचा अर्थ काय होतं, त्याला उगाच त्रास द्यायचा, त्याला म्हणजे तर अनॉय होईल, मेक समवन एक्स्ट्रीमली अनॉइड. ओके. तर हा याचा अर्थ घ्यायचा. आणि आता जे प्रिक्सचं आपण पाहिलं होतं, किक अगेन्स्ट द प्रिक्स, तर याचा अर्थ काय होतो, आता याचा मेटाफॉरिकल मिनिंग, आता इथं बैलाचं पाहिलं होतं, तो हर्ट करून घेतो स्वतःला, म्हणजे जी गोष्ट गरजेची नाही तर त्याला मारतो आणि स्वतः हर्ट करून घेतो. तर टू कंप्लेन युजलेसली अबाउट समथिंग दॅट कॅनॉट बी चेंज्ड, म्हणजे एखादी गोष्ट अशी आहे की जी आपण चेंज करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात हे कुठं वापरलं जातं, जे तुम्ही आता भावी ऑफिसर वगैरे बनणार आहात किंवा ज्या एखाद्या विभागात तुम्ही काम करायला जातात, जेव्हा तुमचे सिनियर्स असतात किंवा सत्ता पक्षामधले लोक असतात, ते त्यांच्या आपण ती जी सिस्टीम चालू आहे त्या सिस्टीमविषयी काय करतो, नाहक तक्रार करत बसतो, जी की आपल्याला माहिती ते चेंज होणार नाही. ओके. त्याच्याबद्दल फुकट कंप्लेंट करत बसतो आणि स्वतःला हर्ट करून घेतो, कारण शेवटी नंतर परत ते आपल्यावर रिफ्लेक्ट होतात. ओके. तर टू कंप्लेंट युजलेसली अबाउट समथिंग दॅट कॅनॉट बी चेंज, म्हणजे जी गोष्ट चेंज होऊ शकत नाही त्यासाठी उगाच कंप्लेंट करत बसणं. ओके. आता ते प्रिक्स म्हणजे ते टाचणीचं टोक आहे, आपल्याला माहिती टोचणारच आहे, तरी पण त्याला किक करत बसायचं.
ती गोष्ट म्हणजे चुकीची येते. ठीक आहे, त्याने आपल्यालाच त्रास होतो. आपण स्वतःला हर्ट नाही होऊन आपण वाचलो तर अजून चांगलं चेंज करू शकतो. त्यामुळे स्वतःला जास्त त्रास होईल अशा गोष्टी नाही करायच्या. त्याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. तर हे जोडलं तर आपण किक द बकेट याच्यावरून डायरेक्ट उत्तर आपल्याला मिळून जातं बघा. एकचं पर्याय क्रमांक 4 इथं एकाच ठिकाणी 4 ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे किक द बकेट लक्षात आलं. सोपं आहे, लक्षात ठेवण्यासाठी पण सोपं आहे. मी तुम्हाला किक द बकेटचा म्हणजे उदाहरण पण समजून सांगितलं. ओके, नेक्स्ट पाहूया आता पुढची जी व्होकॅब्युलरी आलेली आहे. शेवटचा क्वेश्चन आहे आता 2018च्या पेपरमधला, म्हणजे व्होकॅब्युलरीच्या बाबतीत. ओके, आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय सांगितलं आहे, चूज द क्लोजेस्ट मिनिंग. ओके, चूज द क्लोजेस्ट मिनिंग टू ऑफ वन प्रिंटेड इन द कॅपिटल्स. मी कॅपिटल्समध्ये जो वर्ड प्रिंट केला आहे, कुठला केला आहे, हा ॲब्स्टेन हा वर्ड प्रिंट केलेला आहे. ओके, 5 मेंबर्स वोटेड फॉर द प्रपोजल अँड 12 वोटेड अगेन्स्ट अँड 3 ॲब्स्टेन. 3 काय केलं, त्यांनी ॲब्स्टेन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो आपल्याला काय सांगितलेलं आहे. आता बघा, ह्याला मी मार्क करून घेतो आधी, ॲब्स्टेन. ओके, ॲब्स्टेन हा शब्दाचा आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्याचा क्लोजेस्ट जो मिनिंग आहे तो फाइंड करा. ओके, आता याच्यामध्ये बघा, अटेंड पहिला ऑप्शन काय आपला, अटेंड. आता अटेंडचा अर्थ काय होतो मित्रांनो, अचीव करणे. अटेंडचा अर्थ काय होतो, काहीतरी अचीव करणे. ओके, काहीतरी अचीव करणे किंवा मिळवणे. राईट, अचीव करणे म्हणजेच मिळवणे, काहीतरी साध्य करणे. ओके, किंवा एखादे ठिकाण गाठणे, टू रिच अ स्टेट असा देखील त्याचा अर्थ होतो. ओके, त्यानंतर जो दुसरा ऑप्शन आहे रिफ्रेन. दुसरा ऑप्शन याचा अर्थ होतो स्टॉप वन सेल्फ फ्रॉम डुईंग समथिंग. एखाद्याला एखादी गोष्ट करण्यापासून थांबवणे. एखाद्याला एखादी गोष्ट करण्यापासून थांबवणे. राईट, तर हाच याचा अर्थ होतो ॲब्स्टेनचा. ओके, ॲब्स्टेन हा फॉर्मली कशासाठी वापरला जातो की एखादं सपोज वोटिंग वगैरे चालले असेल कुठेतरी, तर तिथं काही लोक म्हणजे एखाद्या प्रपोजलच्या साईडने वोट करतात, काही त्याच्या अगेन्स्ट वोट करतात, आणि काही लोक असतात की ते वोटिंगपासून स्वतःला ॲब्स्टेन करतात. राईट, म्हणजे ते स्वतःला थांबवतात. स्वतःला ते ना त्याच्या अगेन्स्ट वोट करतात ना त्याच्या बाजूने वोट करतात. तर ॲब्स्टेनचा अर्थ तो होतो. त्यामुळे याचं रिफ्रेन हे उत्तर बरोबर आहे. बाकी प्रिझ्युमच्या बाबतीत, प्रिझ्युम म्हणजे काय करणे, एखादी गोष्ट गृहीत धरणे. राईट, प्रिझ्युम म्हणजे काय, एखादी गोष्ट गृहीत धरणे हा त्याचा अर्थ होतो. कन्फर म्हणजे काय, बहाल करणे. कन्फर म्हणजे काय, बहाल करणे. तर यातनं आपल्याला म्हणजे 4 शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत झाले. काय नाही, चालता बोलता देखील म्हणजे तुम्ही असं जाता जाता देखील हे शब्द नंतर रिवाईज करू शकता एकदा जर तुम्ही लिहून घेतलेत तर. आणि छोटे छोटे गोष्ट असतात, PYQमध्ये आलेला प्रत्येक शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ओके, तो माहितीच पाहिजे आपल्याला, कारण नंतर कधी कधी असं होतं की 2 ऑप्शन एवढे क्लोज असतात की मग आपल्याला तिथे तुक्का मारावा लागतो, 50-50 खेळावं लागतं. आणि मग त्याचं आपलं नशीब चांगलं असेल त्या दिवशी ठीक, नाहीतर अवघड होऊन जातं कार्यक्रम. त्यामुळं याचं रिफरन्सचा अर्थ ॲब्स्टेन असं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण हेच आहे 2018च्या पेपरमधले जेवढे PYQs आलेले आहेत तेवढे व्यवस्थितरित्या पाहिलेले आहे. एकदा तुम्ही लिहून काढलं, नोट्स काढलं, तुम्हाला हा व्हिडिओ देखील परत पाहण्याची गरज भासणार नाही. तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही स्वतःच्या 5 ते 6 पेजेस वेगळे करा, खूप छोट्या छोट्या अक्षरामध्ये, आणि ज्या गोष्टी तुम्हाला वाटतं की लिहिण्याची गरज आहे त्याच गोष्टी लिहा. ओके, चालतं, भेटूया. थँक्यू.